आहे. आपण पाहतोय अध्यक्ष चषक 2021 ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निलेशदादा कोलस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम घेतलेला आहे. हा स्ट्राइक एंडला आहे तो आक्रमक फलंदाज आदेश, नॉन स्ट्राइक एंडला बाला. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज तुषार पवार. चला तुषार तुषार तुषारचा पहिला चेंडू. पहिला चेंडू जातोय अतिरिक्त स्वरूपाचा. धावसंख्येचा श्री गणेशा आतापर्यंत झालेला नाही. अतिरिक्त धावसंख्या येते अरविंद साठी. पुढचा चेंडू बॅटची काढा घेतले. पहिल्याच चेंडूवर मोठा झटका पितलवाडी संघाला. अरविंद येतोय डगआउट मध्ये. आदेश आदेश फलंदाज बाद होतोय. पितलवाडी संघासाठी मोठा झटका लागतोय. मोठा झटका लागतोय तो पितलवाडी संघाला. आता मात्र आदेशची जागा घ्यायला मैदानात सज्ज होतोय अक्षय निखिल. तुषारने पहिला चेंडू अतिरिक्त स्वरूपाचा टाकला होता, परंतु महत्वाचा फलंदाज बाद करण्यात त्याला यश आलंय. आता पाहूया निखिल आपल्या संघासाठी काय करतोय. आपण पाहतोय अध्यक्ष चषक 2021 पितलवाडी विरुद्ध डीकेएम. पुढचा चेंडू तुषारचा. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू हवे. झेल होईल का? यष्टीरक्षकामागे चूक होते आणि जीवदान मिळतंय ते निखिल याला. स्ट्राइक एंडला बाला, नॉन स्ट्राइक एंडला निखिल. निखिलचं जर बोलायचं झालं तर मागील सामन्यात त्याने 5 षटकार एकाच ओव्हर मध्ये मारण्याचा पराक्रम केला होता. आता तीच भूमिका पुन्हा एकदा साकारतोय का पाहणं गरजेचं आहे. तुषारचा पुढचा चेंडू, फुलटा स्वरूपाचा चेंडू. एक धाव घेतली जाते. या एकेर धावसंख्येने धावसंख्या पुढे जाते, पुढे सरकते. धावसंख्या होते मित्रांनो 3 आणि चेंडू मात्र 3 चेंडू 3 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते ती तुषारच्या मार्फत. पुढचा चेंडू, चेंडू क्रमांक 4. आता मात्र अपील करण्याचा प्रयत्न, परंतु अपील फसते. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. एक चांगली लेंथ आपल्याला पाहायला भेटते ती तुषारच्या मार्फत. आतापर्यंत निखिल आणि बालाला त्याने मोठे फटके मारण्याची संधी दिलेली नाहीये. 4 चेंडू 3 धावा धावफलकावर पाहायला भेटतात. पुढचा चेंडू तुषारचा. आता मात्र पंच संदीप कदम सर अतिरिक्त धावसंख्या घोषित करतायत. चेंडूने उचलता घेतला होता. चेंडू फलंदाजाच्या डोक्यावरून यष्टीरक्षकाच्या छावणीत येतोय. अतिरिक्त स्वरूपाची ही धाव. धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते संघाची 5 आणि पंचांनी 1 बाउन्स घोषित केलेला आहे. 4 धावा. पुढचा चेंडू तुषारचा. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर थोडासा आत आला. वेगवान स्वरूपाचा हा चेंडू. निर्धाव अप्रतिम गोलंदाजी करतोय तो तुषार. आतापर्यंत या षटकात केवळ 4 धावा खर्च केल्यात आणि एक मोठा झटका आदेशाच्या स्वरूपात. पुढचा चेंडू तुषारचा. पाहूया निखिल काय करतोय. आता मात्र चेंडूने घेतले बॅटची कडा आणि निखिल येतोय बाहेर डगआउट मध्ये. दुसरा झटका पहिल्या षटकात. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन. एका षटकात 2 मोठे फलंदाज बाद होतोय.
पहिला फलंदाज आदेश तर दुसरा निखिल आणि आता निखिलची जागा मैदानात घ्यायला सज्ज होतोय मॅन फ्रॉम पितलवाडी रोहित कुंभार. रोहित बद्दल जर दादा बोलायचं झालं तर अंडरआर्म ज्या क्रिकेट स्पर्धा असतात तालुक्यातील 95% क्रिकेट स्पर्धेचा सामनावीर आणि मॅन ऑफ द सिरीज हा मुलगा असतो. अंडरआर्मचं ग्राउंड अलग असतं आणि हे ग्राउंड विशिष्ट प्रकारचं. असं पाहूया आता अंडरआर्मचा हा बादशाह टेनिस क्रिकेटमध्ये किंबहुना ओव्हरआर्ममध्ये काय करतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय अमित. स्ट्राईक आक्रमक स्वरूपाचा फलंदाज बाला तर नॉर्थ स्ट्राईक एंडला रोहित कुंभार. दोन्ही चांगले ताकदीचे फलंदाज आहेत परंतु तुषारची पहिली गोलंदाजी मात्र थोडीशी घातक ठरली. पहिला चेंडू आता मात्र चेंडू हवेत आहे. चेंडू जातोय गरकट सीमा रेषा पार. आताच मी म्हणालो होतो की बाला बाला घातक स्वरूपाचा फलंदाज आहे. अगदी संयमी आणि अगदी शांतपणे आपला खेळ करत असतो. अमितच्या पहिल्या चेंडूवर चेंडू सीमा रेषा पार जातोय. एक चांगली फलंदाजीची बॅटल आहे ती या संघांमध्ये कारण की एकीकडे रोहित आहे एकीकडे बाला आहे. आदेश आणि निखिल मात्र बाद होत आहेत. तुषारची चांगली गोलंदाजी होती एका षटकात. पहिल्या षटकाचा जर आपण मित्रांनो विचार केला तर 4 होते ना पहिल्या षटकात आणि आताचे 6. पहिल्या षटकात केवळ 4 धावा खर्च केल्या होत्या त्या तुषारने आणि 2 मोठे झटके पितलवाडी संघाला. पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा आणि आता मात्र दुसऱ्या दिवशी पावसाने आपली दाखवलेली आहे. पावसाळी क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेताना पहिल्या चेंडूवर षटकार येतोय. एक चेंडू 10 धावा धावपलकर पाहायला भेटत आहेत. पाहूया चांगली संयमी खेळी आपल्याला पाहायला भेटते ती बाला याच्याकडून. बालासाठी पुढचा चेंडू आता मात्र यशची मागे चूक होते. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय यशस्वी. 22च्या स्वरूपात या एकूण 2 धावा अतिरिक्त स्वरूपात आणि एकूण 2 धावा एकूण 3 धावा वाईड आणि 2. एक चेंडू 13 धावा. गोलंदाज दंडित होतोय. पंच वाईड चेंडू घोषित करतायत. बालादादाच पंचांची भूमिका साकारताना दिसत आहेत. तर दुसरीकडे संदीप कदम सर. पुढचा चेंडू ट्रॅव्हल करतोय सरळ दिशेने. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार आणि फरार. मी म्हणालो होतो की ती ताकद आहे बालाकडे. अगदी संयमी खेळतो चांगला खेळ करतो. एकूण 4 धावा. या 4 धावेने धावसंख्या पुढे जाणार. धावसंख्या होते ती संघाची डबल फिगर मध्ये 17. 2 चेंडू 17 धावा. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष सुनील दादा सकपाल यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. कमिटीकडून त्यांचं हार्दिक असं स्वागत. आता मात्र पंचांनी अतिरिक्त चेंडू घोषित केला आहे. थोडंसं महागडं षटक पडतंय. आपण जर विचार केला तर पहिल्या षटकात 4 होत्या. दुसऱ्या षटकात आतापर्यंत 2 चेंडू 18 धावा झाल्यात. आता मात्र पुन्हा एकदा फुलर लेन्स हा चेंडू परंतु 1 धाव घेतली जाते. या एका धावसंख्येने धावसंख्या पुढे जाते पुढे सरकते. कार्याध्यक्ष माननीय सुनील दादा सकपाल यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. अध्यक्ष चषक संयोजन कमिटीकडून त्यांचं हार्दिक स्वागत.
धावसंख्येचा मित्रांनो विचार केला तर चेंडू होत आहेत 4 चेंडू आणि धावसंख्या मात्र 19. 3 चेंडू 19 धावा. 3 वाईट टाकला नाही. 3 चेंडू 3 चेंडू 3 चेंडू 19 धावा. पुढचा चेंडू आता मात्र 95 चेंडू घोषित करतात. एकूण 2 धावा. पावसाने दाखल दिल्यानंतर खेळामध्ये थोडासा बदल होताना दिसणार आहे. चेंडू ओलसर असल्यामुळे तो हातातून सुटला जातो, तो कॅच करता येत नाही आणि पंचवाला फ्री हिटची घोषणा करतायत. पाहूया फलंदाज बाला आपल्या संघासाठी या फ्री हिटची संधीचा फायदा करून घेतायत का पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा नो चेंडू. या अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते चेंडू मात्र 3 आणि धावसंख्या मात्र 22. 3 चेंडू 22 धावा. पावसाने या स्पर्धेमध्ये दाखलता आपली दाखवलेली आहे, उपस्थिती दाखवलेली आहे आणि मजा आहे रबल बॉल क्रिकेटची. कारण की आपण पावसाळी क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. काल दिवसभराच्या सत्रामध्ये पावसाची कोणतीच उपस्थिती नव्हती, परंतु आता मात्र दाखल झालेला आहे. गोलंदाज संदीप चौथा चेंडू घेऊन मैदानात सज्ज होतोय बालासाठी. पुढचा चेंडू आता मात्र चेंडू हवेत आहे. जेलची संधी, परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये. 1 धाव घेतली जाते. या एकेर धावसंख्येने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते संघाची 23. 4 चेंडू 23 धावा. 4 चेंडू 23 धावा धावपलकार पाहायला भेटतायत. आता मात्र स्ट्राईक एंडला येतोय तो रोहित कुंभार. संदीपचा पुढचा चेंडू आता मात्र यशचे मागे चेंडू. पुन्हा एकदा पंच दंडित करतात गोलंदाजाला. एकूण 2 धावांची वाढ होणार आहे. या दुहेरी धावसंख्येने धावसंख्या होते ती संघाची 26 ऑन अ स्कोर बोर्ड. आपण पाहतोय अध्यक्ष चषक 2021 पावसाने उपस्थिती दाखवलेली आहे. पुढचा चेंडू आता मात्र चेंडूने पुन्हा एकदा बॅटची कडा घेतले. मोठा झटका. सलामीर फलंदाज बाला आता मात्र बाद होतोय. यष्टी मागे चांगला झेल घेतला येतो अमित याने आणि बालाची खेळी आता मात्र संपुष्टात येते. चांगली फलंदाजी करत होता. धावसंख्येचा विचार केला तर मित्रांनो धावसंख्या होते संघाची 26 आणि चेंडू मात्र दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू संदीपचा. फलंदाज बंटी. आता मात्र अप्रतिम गोलंदाजी. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. चांगली गोलंदाजी करतोय तो संदीप आणि षटक संपलेला आहे. या दुसरा षटका अखेर धावसंख्येचा विचार केला तर मित्रांनो धावसंख्या ती 26 आणि 3 मोठे झटके लागलेत. ते म्हणजे आदेश, निखिल आणि बालाच्या स्वरूपात. परंतु मैदानात रोहित कुंभार सारखा आक्रमक स्वरूपाचा फलंदाज आहे जो सामन्याचं तराजू बदलण्याची ताकद ठेवतो. 2 षटक 26 धावा आपल्या धावपलकार पाहायला भेटतात. अध्यक्ष चषक 2021च्या या स्पर्धेत आता मात्र पावसाने उपस्थिती दाखवलेली आहे. कालच्या दिवसभराच्या सत्रात पाऊस कुठेच नव्हता. आता मात्र सुरुवातीलाच पाऊस आलेला आहे.
गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन येतोय गोलंदाज गोलंदाज मदन. मदनचा पहिला चेंडू रोहित साठी. आता मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न कर आणि पंच रोहितला हिट विकेट म्हणून बाद करतायत. मोठा झटका, मोठी चूक होते ती रोहित कडून. मोक्याच्या क्षणी आउट होतोय. पितलवाडी संघाचा हा आक्रमक फलंदाज. मोठ्या मोठ्या टुर्नामेंट मध्ये अशा चुका करणं म्हणजे आपल्या संघाला घातक आणि मोठ्या संकटात टाकणं. मोठी चूक होते रोहित कुंभार कडून. हिट विकेट मध्ये स्वतःच आउट होतोय. मोक्याच्या क्षणी मदनचा दुसरा चेंडू. आता मात्र रोहित सालुंके मैदानात सज्ज होतोय. आक्रमक फलंदाज हा सुद्धा आहे. याच्याकडे सुद्धा ताकद आहे आणि त्याचाच पराक्रम पाहायला भेटतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 धावांसाठी फरार. मी आताच म्हणालो होतो की याच्याकडे ताकद आहे सामन्याचं तराजू एकतर्फी फिरवण्याचं, कारण की एक चांगली बॅटिंग लाईन आहे ती पितलवाडी संघाकडे. मदनचा पुढचा चेंडू रोहित सालुंकेसाठी. सुंदरसा फटका. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावचा चोरट्या धावचा प्रयत्न होतो यशस्वी. या दुहेरी धावसंख्येने धावसंख्या पुढे जाणाऱ्या धावसंख्या होते संघाची 33 ऑन अ स्कोर बोर्ड. मदनचा पुढचा चेंडू. पहिल्या चेंडूवर मोठा झटका रोहितच्या स्वरूपात. दुसऱ्या चेंडूवर षटकार येतोय. तिसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव. फुलटा स्वरूपाचा चेंडू, परंतु यष्टी मागे झेल होईल का? यष्टी मागे मात्र 2 धावा घेण्यात यश प्राप्त होत आहे. तिसऱ्या धावचा प्रयत्न होतोय आणि या 13 धावसंख्येने धावसंख्या मात्र पुढे जाते. धावसंख्या होते ती संघाची 36 ऑन अ स्कोर बोर्ड. चांगलं रनिंग द बिटवीन पाहायला भेटतंय ते आपल्याला पितलवाडी संघाकडून. पहिल्या षटकात केवळ 4 धावा होत्या. दुसऱ्या षटकात धावसंख्या धावून पोहोचल्या त्या दुसऱ्या षटकात 21 धावा आल्या. तर तिसऱ्या षटकात आतापर्यंत केवळ 9 धावा. चेंडू टावल करतोय सरळ दिशेने. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतो यशस्वी. चांगली रणनीती, चांगली धावगती पाहायला भेटते ती रोहित आणि बंटी यांच्याकडून. धावसंख्या मात्र पुढे जाते. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 37 ऑन अ स्कोर बोर्ड. 37 ऑन अ स्कोर बोर्ड. हो दादा. हा 37 ऑन अ स्कोर बोर्ड. आता मात्र दांडी गोल, 32 गोल, त्रिफळातीत होतोय तो फलंदाज बंटी. गडी क्रमांक 5वा बाद होतोय तो बंटी. यॉर्कर लेन मध्ये हा चेंडू होता. त्रिफळातीत होतोय. आता मात्र बंटीची जागा मैदानात घ्यायला येतोय तो अनिकेत. या चेंडूच्या अगोदरच्या चेंडूवर जे 2 धावा होत्या त्यातली एक शॉर्ट धाव आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो संतोष. 3 षटका अखेर धावसंख्या आहे ती संघाची 37 ऑन स्कोर बोर्ड. अनिकेत तर स्ट्राइक एंडला आहे तो रोहित सालुंके. स्ट्राइक एंडला रोहित सालुंके. पुढचा चेंडू. आता मात्र निर्धाव स्वरूपाचा चेंडू. एक चांगली गोलंदाजी पाहायला भेटते ती मदन कडून.
संतोषकडून. संतोषचा दुसरा चेंडू. आता डॉट आहे ना. दुसरा चेंडू. आता मात्र अप्रतिम गोलंदाजी. रोहित सालुंके यष्टी मागे बाद होतोय. चांगलं यष्टी रक्षण पाहायला भेटतंय ते आपल्याला अमित घाडगे यांच्याकडून. मोठा झटका रोहित सालुंकेच्या स्वरूपात एक षटकार मारला होता आपल्या संघासाठी. धावसंख्या होती ती 37 ऑन अ स्कोर बोर्ड. संतोषचे 2 चेंडू हे मात्र निर्धाव येत आहेत. रोहितची जागा घ्यायला मैदानात सज्ज होतोय तो स्वप्नील. शेवटचा षटक आहे. तिसरा चेंडू घेऊन संतोष सज्ज होतोय. आता मात्र पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी. 3 चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचे. धावसंख्या मात्र स्थगितच आहे. धावसंख्या राहणार ती 37. एक चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. पावसाच्या उपस्थितीनंतर धावपट्टी थोडीशी बदलताना पाहायला भेटते आपल्याला. मोठे फटके व्हायला भेटत नाहीयेत. चांगली गोलंदाजी संतोषाच्या मार्फत. चेंडू क्रमांक 4. आता मात्र पंच दंडित करतात गोलंदाजाला. अतिरिक्त धावसंख्या येते. या अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती संघाची 38 ऑन अ स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा संतोष सज्ज. आता मात्र चेंडू हवेत आहे. एक धाव घेतली जाते परंतु अप्रतिम झेल होतोय या ठिकाणी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण या खेळाडूंकडून पाहायला भेटतंय. स्वप्नील मात्र झेलबाद होऊन डगआउट मध्ये येताना पाहायला भेटतोय. आता मात्र स्वप्नीलची जागा घ्यायला मैदानात सज्ज होतोय तो प्रथमेश. धावसंख्या मात्र 38 धावसंख्या फलकावर पाहायला भेटते. चांगली गोलंदाजी. आता मात्र बॅटची कडा चेंडूने घेतली होती. यष्टी मागे संधी होती परंतु दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि फलंदाज धावबाद होतोय तो अनिकेत. चेंडू मात्र 1 धाव आणि 1 धावबाद. या चेंडूवर केवळ 1 धाव संख्या आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या मात्र पुढे जाणार. धावसंख्या होते ती 39 ऑन अ स्कोर बोर्ड. फलंदाजी मार्गावर स्वार होतोय फलंदाज प्रमोद. अप्रतिम गोलंदाजी संतोष यांच्याकडून. आता मात्र पुन्हा एकदा चेंडूने बॅटची कडा घेतली होती. यष्टी मागे चूक होते. 2 धाव घेतल्या जात आहेत. तिसऱ्या धावचा प्रयत्न होतोय यशस्वी. जिथे केवळ 1 धाव होती तिथे 4 धावा. जिथे केवळ 1 धाव होती तिथे एकूण 4 धावा येत आहेत. चांगली धावगती पाहायला भेटली ती प्रमोद आणि प्रथमेश यांच्याकडून. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 4 षटकांवर धावसंख्या ती संघाची 44 धावांचा पाठलाग करायचा आहे तो डीकेएम संघाला. आपण पाहतोय अध्यक्ष चषक 2021 पोलादपूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. तर यानंतर प्रेक्षणीय मॅच असेल. असोसिएशनचे खेळाडू आणि आयोजक अशी मॅच 3 ओव्हरची मॅच यानंतरची होईल. 44 धावा बनवायच्यात.
आपण पाहतोय अध्यक्ष चषक 2021. एक महत्वाची सूचना सांगायची आहे. ती सूचना अशी की पोलादपूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे जे नियम आहेत ते त्या स्पर्धेसाठी लागू असणार आहेत. आयोजकांनी दिलेला निर्णय हा अंतिम आणि बंधनकारक असेल याची नोंद घ्यायची आहे. चव्वेचाळीस धावांचा पाठलाग करायचा आहे तो DKM संघाला, दत्तात्रय क्रीडा मंडळ या संघाला. आपण पाहिलं तर शेवटच्या चेंडूवर थोडीशी गंमत झाली. जिथे एक धाव होती तिथे 4 धावा घेताना पाहायला भेटलेत. धावसंख्या 43 वर जाऊन पोहोचली. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. मी पंच बालादादा आणि पंच संदीप कदम सर यांना विनंती करतो की त्यांना सामने त्वरित सुरू करून घ्यायचा आहे. DKM संघाने आपले दोन्ही फलंदाज मैदानात सज्ज करायचे आहेत. चला यानंतरचा प्रेक्षणीय सामना अध्यक्ष चषक 2021 चा आयोजक कमिटी विरुद्ध असोसिएशन कमिटी. एक चांगला 3 षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला भेटणार आहे. चला फलंदाज मैदानात सज्ज होत आहेत. मनोज आणि संकेत. तर गोलंदाजी मार्कवर स्वार होतोय रोहित सालुंके. तर या ठिकाणी साखरगावचे जय भवानी स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष संजयजी चोरगे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. धामनदेवी आपण आला असेल तर या आपण संपर्क करा. कमिटी वर्सेस आयोजक अशी बिग फाईट मॅच. आयोजक विरुद्ध असोसिएशन कमिटी असा हा प्रेक्षणीय सामना नाणेफेक होत आहे. एकीकडे युवराज आबेकर दादा तर एकीकडे ओमकार गाडे. पहिला चेंडू जातोय. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होतोय यशस्वी. ग्रामीण असोसिएशन नाणेफेक जिंकून प्रथमता. पहिल्या चेंडूवर एकूण 2 धावा येत आहेत. सायकलला तो संकेत, नॉन सायकलला मनोज. संकेतसाठी पुढचा चेंडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका. धावगती पुढे जाते. धावगती होते ती संघाची 3. 2 चेंडू 3 धाव फलकार पाहायला भेटतात. 2 चेंडू 3 धाव फलकार पाहायला भेटतात. मंद गतीने धावसंख्या पुढे जाते. मनोज साठी पुढचा चेंडू रोहित सालुंगे. या ठिकाणी माननीय श्री सुनील दादा उतेकर यांचं आगमन होत आहे. अध्यक्ष चषक 2021 कमिटी तर्फे त्यांचा हार्दिक स्वागत. आता मात्र एक धाव घेण्यात फलंदाज मनोज यशस्वी होतोय. या इकडे धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते संघाची 4 आणि चेंडू मात्र 3 चेंडू 4 धावफलकार पाहायला भेटतात. रोहितचा पुढचा चेंडू. डावखुरा फलंदाज संकेत. आता मात्र पंच दंडित करतायत गोलंदाज रोहितला. अतिरिक्त स्वरूपाची धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. धावफलकावर वाढताना धावसंख्या जाऊन पोहोचते 5. आतापर्यंत मोठा फटका पाहायला भेटला नाही तो संकेत आणि मनोज यांच्याकडून. आता मात्र त्याचाच परिसीमा आपल्याला पाहायला भेटला. चेंडू जातोय 6 धावांसाठी. षटकार
या 6 धावांनी धावसंख्या मात्र डबल फिगर मध्ये पाहायला भेटतोय. धावसंख्या होते 11 आणि चेंडू मात्र 4. चांगला फटका. पुन्हा एकदा सुंदर फटका. चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमा रेषा पार. षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत. ते फलंदाज संकेत याच्याकडून चांगली फलंदाजी करताना पाहायला भेटतोय. डावखुरा हा फलंदाज. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 17 धावसंख्या उडत. पहिले 3 चेंडू चांगल्या स्वरूपाचे होते, परंतु पुढचे 2 चेंडू हे थोडेसे महागडे पडलेत, थोडेसे घातक पडलेत. 5 चेंडू धावसंख्या 17. चेंडू क्रमांक अतिरिक्त स्वरूपाचा. पुन्हा एकदा या एकेर धावसंख्येने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 18. अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू. मागील 2 चेंडू हे षटकाराच्या मार्फत आपल्याला पाहायला भेटले. चांगली फलंदाजी पाहायला भेटते ती संकेतकडून. आता मात्र सुंदर असा प्रहार. चेंडू हवेत आहे. काय होत आहे? अप्रतिम झेल या ठिकाणी पाहायला भेटतोय. तो बाला याच्याकडून मोठा झटका लागतोय डीकेएम संघाला. संकेताच्या मार्फत एका षटकाच्या धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18. चांगला फटका होता, परंतु त्या ठिकाणी अप्रतिम झेल येताना पाहायला भेटला तो बाला. एका षटका अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते 18. आपण बघतोय अध्यक्ष चषक 2021 यानंतरचा होणारा प्रेक्षणीय सामना. आयोजक कमिटी विरुद्ध असोसिएशन कमिटी. 3 षटकांचा हा सामना. एकीकडे युवराज दादा दाबेकर तर दुसरीकडे ओंकार घाडगे. असा सामना नाणेफेक असोसिएशन कमिटीने जिंकून चला गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय अरविंद. आदेश अष्टपैलू खेळाडू आहे. चांगला खेळ त्याचा आपल्या तालुक्यात पाहता असतो. तर स्ट्राईक एंडला हे फलंदाज संतोष. शेवटचं षटक यांनी खूप चांगलं टाकलं होतं. केवळ 2 गडी बाद सुद्धा केले होते. पाऊस आल्यानंतर पावसाच्या उपस्थितीनंतर धावगती थोडीशी बदलताना दिसते. आदेशचा पहिला चेंडू संतोष साठी. आता मात्र अप्रतिम गोलंदाजी. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडासा वेग आणि उंची गाठली. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या मात्र स्थगित आहे. धावसंख्या आहे ती 18. पहिलं रोहित सालुंकेचं षटक थोडंसं महागडं पडलं. आता मात्र सुंदरसा प्रहार. अप्रतिम झेल या ठिकाणी शैलेश याच्याकडून आपल्याला पाहायला भेटतोय. अप्रतिम झेल. अप्रतिम झेल शैलेश याच्याकडून आपल्याला पाहायला भेटतोय. सीमारेषेवर मोठा झटका संतोष याच्या मार्फत. पहिला चेंडू निर्धाव. दुसरा चेंडू मात्र झेलबाद होतो तो संतोष. आता मात्र संतोषची जागा घ्यायला मैदानात सज्ज होतोय तो अमित. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला भेटली ती आदेशाच्या मार्फत. पहिला चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवर संतोषला बाद करण्यात यश प्राप्त झालंय. स्ट्राईक मात्र आपल्याला पाहायला भेटणार आहे तो फलंदाज मनोज. सलामीर फलंदाज आहे. मैदानात अजून साजेसा खेळ करताना पाहायला भेटला नाहीये. केवळ एक वैयक्तिक धावण्यावर खेळतोय. आता मात्र अप्रतिम अपील करण्याचा प्रयत्न.
मात्र पंच भाविस्कर सर अपील ना करताना दिसत आहेत. चांगली अपील होती. निर्धाव स्वरूपाच्या चेंडूची सांगता होते. 3 चेंडू प्रथमतः हे निर्धाव येत आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते ती आदेशाच्याकडून. पुन्हा एकदा मनोजसाठी पुढचा चेंडू. चेंडू क्रमांक 4. पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी. 4 चेंडू हे मात्र निर्धाव येताना पाहायला भेटत आहेत. यष्टी मागे रोहित कुंभार मात्र वारंवार अपील करतायत. पंचांना गाफील करण्याचं काम करतायत. परंतु पंचांची भूमिका साकारणारे दोन्ही पंच तरबेज आहेत. पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी. 5 चेंडू सलग हे निर्धाव स्वरूपाचे. आजच्या दिवसात आतापर्यंत तरी मेडन षटक आपल्याला पाहायला भेटलं नाही. अध्यक्ष चषक 2021 तर दुसऱ्या दिवसातील हा मेडन ओव्हर होईल का प्रश्नचिन्ह आहे. पाहूया शेवटचा चेंडू मनोजसाठी आणि हा आहे अप्रतिम गोलंदाजीचा पराक्रम. दुसऱ्या दिवसातील मेडन ओव्हरचा पराक्रम का पाहायला भेटतोय तो गोलंदाज आदेशाच्या मार्फत आणि एक मोठा झटका संतोषाच्या मार्फत. 2 षटका अखेर 18च. 12 चेंडू मध्ये 26 धावांची गरज आहे ती डीकेएम संघाला. पहिल्या षटकात 18 धावा होत्या. दुसऱ्या षटकात 0 धावा. एक मेडन ओव्हर अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटली ती आदेशाच्याकडून. चांगली गोलंदाजी आणि एक मोठा झटका संतोषाच्या स्वरूपात. आता मात्र गोलंदाजी मार्गावर गोलंदाज स्वार होतोय प्रमोद. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 3रा षटक घेऊन आदेशच्या या गोलंदाजीनंतर पितलवाडी संघाची प्रमोद मानसिकता थोडीशी उंचावताना दिसते. परंतु पहिला चेंडू जाणार आहे सीमारेषा पार. 6 धावांसाठी चांगली फलंदाजी. पहिलाच चेंडू खेळत होते अमित आणि पहिल्याच चेंडूवर षटकार येतोय. आता मात्र समालोचन कक्षात डीकेएम संघाचे खेळाडू मात्र आनंदात असणार आहेत कारण की दुसरं षटक पूर्णपणे मेडन गेलं होतं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 ऑन अ स्कोर बोर्ड. 24 धावा धावफलकावर पाहायला भेटत आहेत. चेंडू द्यायचा आहे. प्रमोदच्या पहिल्या चेंडूवर मात्र षटकार येतोय. पहिल्या चेंडूवर षटकार येतोय. क्रिकेट आहे सांगू शकत नाही. आतापर्यंत 24 धावा म्हणजे एकूण 10 धावा आणि 20 धावांची गरज. 10 चेंडू 20 धावांची गरज. पुढचा चेंडू प्रमोदचा. चेंडू ट्रॅव्हल करतोय समोर दिशेने परंतु जेलची संधी होती. 1 धाव घेतली जाते. या एकेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 ऑन अ स्कोर बोर्ड. प्रमोदच्या 2 चेंडूवर 7 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटतात. मात्र सलामवीर मनोज आतापर्यंत चांगली खेळी करताना पाहायला भेटले नाहीत. मागच्या षटकात 0 धावा आल्या आणि आता मात्र 2 चेंडू 7 धावा येत आहेत. पाहूया प्रमोद आपल्या संघासाठी काय करतोय आणि आता मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पार. षटकार. प्रमोदच्या तिसऱ्या चेंडूवर षटकार येतोय. धावसंख्या येते ती 31. 9 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता. तर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये हा मनोजच्या बॅटमधून आलेला फटका किती धावा देऊन जाईल तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि सामन्याचं अंतर मात्र कमी केलं जातं. या फटक्याने धावांचं अंतर कमी केले गेले. 4 धावांनी धावफलकावरती वाढ होते. धावफलक
35 धावांवरती. 9 धावांची अजूनही आवश्यकता आहे विजयासाठी. तर तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत पुन्हा एकदा. पोलादपूर तालुक्यामधून जे क्रीडा रसिक, क्रीडा प्रेक्षक, क्रिकेटचे चाहते सामन्याचा आनंद घेत आहेत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. पुढे मारण्याचा प्रयत्न जरूर केला कार्पेटच्या सहाय्याने. मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल, त्या ठिकाणी रोहित येत आहे. थोडंसं फॉम्बलिंग पाहायला मिळालं. एक धाव तर घेतली, दुसरीचा देखील प्रयत्न यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. आता मात्र 7 धावांची केवळ आवश्यकता आहे. मिडन ओव्हर आदेशचे आपल्याला पाहायला मिळाले, परंतु प्रमोदने मात्र त्या गोलंदाजीवरती पाणी फेरलं म्हणावं लागेल, कारण कित्येक धावा त्याने दिले या षटकामध्ये. सामन्यामध्ये कमबॅक केलं होतं पितळवाडी या संघाने, परंतु या षटकामध्ये धावा आल्यात. कट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेतली गेली आणि मनोज स्वतःच या ठिकाणी बाद झालेत, क्रीज सोडतायत. शेवटचे 6 बॉल, विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. DKM विरुद्ध पितळवाडी दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं गेलं तर पहिल्या 4 मध्ये दाबेळ संघ टॉप केला. या सामन्यामधून जो जिंकेल आता सोडतोय. 6 बॉल 7 धावांची आवश्यकता. यानंतरचे मॅच प्रेक्षणीय सामना. अरविंद तुडीलकर गोलंदाजी मार्कवर. शेवटचे 6 बॉल घेऊन अमित घाडगे, एक अनुभवी खेळाडू, मैदानामध्ये DKM संघाकडून सातत्याने चांगला परफॉर्मन्स केला. एक षटकार त्यांच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळालाय. षटकाराने मॅच संपवतीत काय हे जे पाहावं लागेल. 6 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. टप्प्याचा हा बॉल इथं मात्र खेळलाय स्पाइन लेगच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात प्रमोद यांच्याकडे झेल गेला होता. झेल प्रयत्न मात्र केले नाहीत आणि झेल या ठिकाणी सुटला गेलाय. हा झेल पकडला असता तर कुठेतरी सामन्याचं गणित वेगळं दिसलं असतं, परंतु या झेलवरती नो बॉल. कसला नो बॉल कळवा? ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल. स्टंपला पाय लागला बॉलिंग करत असताना, त्याचा नो बॉल पंचांनी दिलाय आणि सामना येऊन पोहोचलाय तो 6 बॉल आणि 5 धावांवरती. यानंतरची मॅच आयोजन कमिटी विरुद्ध असोसिएशन कमिटी या दोन संघादरम्यान. तर किती रन पाहिजे? 5 बॉल 4 धावांची आवश्यकता. अमित घाडगे स्ट्राईक एंड वरती. मोठा फटका खेळायचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला, परंतु चेंडू कायचा समजू शकले नाही अमित घाडगे. एक धाव तर घेतली लेग बायच्या रूपामध्ये. एका धावेने धावफलकावरती वाढ होते. आता केवळ मात्र 3 धावांची आवश्यकता. 4 बॉल आणि 3 धावा. कालचा सामना आठवा, अभि केसर करतं ते षटक आठवा. 6 बॉल 7 धावांची आवश्यकता असताना एक चेंडू एक धावेवरती सामना येऊन पोहोचला. अभि केसरकरने जी लाजबाब गोलंदाजी केली. शेवटचा बॉल आपण त्याचा पाहिला तर ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू होता. डावकुऱ्याचे फलंदाज बीट केला गेला. एक धाव या ठिकाणी घेतली गेली. सामना तीन चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता या ठिकाणी पाहायला मिळेल. 3 बॉल 2 धावांची आवश्यकता. अटीतटीचा सामना पाहायला मिळतोय. अध्यक्ष चषक 2021 ही क्रीडा स्पर्धा
दादांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. अमित घाडगे विरुद्ध अरविंद तुडीलकर. 3 बॉल 2 धावांची आवश्यकता. टप्प्याचा हा बॉल इथं मात्र फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. हा विजयी फटका अमित गाडगे यांच्या बॅट मधून निघालाय आणि डी के अर्थात दत्तात्रय क्रीडा मंडळ करंजे हा संघ विजयी झालाय.